तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT परिसरामध्ये सुद्धा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आहेत। तिथून आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। रेल्वेचे पोलीस अधिकारी आहेत सर, काय सांगाल या ठिकाणी नेमकं काय नियोजन केलेलं आहे? प्रचंड गर्दी झालेली आहे। मराठा आंदोलनाच्या निमित्त पोलिसांकडून योग्य ते नियोजन केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी पॉईंट काढून बंदोबस्त लावलेला आहे। जो आंदोलक आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये साइन बोर्ड देखील लावलेले आहेत। आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता, सर्व आंदोलक हे शांततेत जात आहेत आणि शांततेत आंदोलन करत आहेत। त्यांना पोलिसांना सहकार्य करावं आणि पोलिसांनी सांगितलेल्या सूचनांचे देखील त्यांनी पालन करावे। गर्दीचं प्रमाण आता वाढत आहे, परंतु जसे आंदोलक येतात तसे ते आझाद मैदानाकडे शांततेत जात आहेत। रेल्वे परिसरातलं जे बाथरूमचं ते पाणी आहे ते बंद करण्यात आलं आहे, त्यावर नागरिकांची नाही, वाहतूकचं पाणी जे इनपुट पाणी आहे ते बंद करण्यात आलेलं नाही। जेवढा ते पाण्याचा कोटा येतो तेवढा त्याप्रमाणे येत असतो, तरी ते वाढवण्यात येत आहे। परंतु बहुसंख्य डेलीचा रेल्वे प्रवासी आणि हे आंदोलक यांची संख्या जास्त हे असल्यामुळे ते पाण्याचा आपल्याला कमी दाब दिसत असतं, परंतु ते कमी दाब वगैरे हे नाही चौकट परिस्थिती सारखीच आहे। सर्वांनी आंदोलकांनी देखील प्रशासनाला योग्य ते मदत करायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे, असं काही नाही। या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक आहेत, त्यामुळे या ठिकाणी दररोज कामावर जाणारे चाकरमानी आहेत, त्यांना मोठ्या अडचणी येतात, त्यासाठी काय नियोजन करतात? त्यांच्यासाठी नियोजन केलेलं आहे की जे बाहेर दररोजचे जे रुटीनचे आपले सरकारी कर्मचारी असतील, कंपनीमध्ये सर्व्हिसला जाणारे असतील, त्यांच्यासाठी जे अप अँड डाऊनचा त्यांना रस्ता मोकळा करून दिलेला आहे। त्या बंदोबस्त लावलेला आहे आणि आपण सर्वांना तशा योग्य ते सूचना देत आहेत आणि आंदोलकांना देखील आपण हात जोडून विनंती करतो की एकमेकाला त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावे असे सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे आणि ते त्याप्रमाणे करतात बी। कॅमेरामॅन होस विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।